302 करून सुद्धा माझ्या बापाला त्यांना मी सापडून दिलं नाही आणि इतर त्याच्या संग 14 जण होते अजून आणि मी आता परत एक माणूस मारला. असे 2 मर्डर केले. हे वारंवार सुटून येते. मग पोलीस हा कोणी मारला? कोलते साहेबला कोणी मारलं? मग आताच हे सुटले ते कसं? मग याला कोणी मारलं याचा पोलीस प्रशासनाने जबाब द्यावा. तो गुंड पिण्या कापसे उर्फ सुरेश कापसे आणि इतर त्याच्या संग 14 जण होते अजून आणि याने आलं आणि मला पकडलं आणि डायरेक्ट माझ्या पायात 2 गोळ्या घातल्या आणि बाकी फायर केले. 3-4 फायर केले तिला आणि त्याच्यासोबत 4 गुंड होते. तो म्हणला माझी खूप चलती म्हणला, मी पोलीस मारलं तर माझं काही वाकडं झालं नाही आणि मी आता परत एक माणूस मारला. असे 2 मर्डर केलेत तरी माझं काही पोलीस करत नाही. पोलीस खातं माझ्याशी मॅनेज आहे. LCB मी 2 वर्ष झाले 302 करून सुद्धा माझ्या बापाला त्यांना मी सापडून दिलं नाही. LCB पूर्ण माझी मॅनेज आहे. SP साहेबला माझी विनंती आहे त्याच्यावर कडक कारवाई, मोका अंतर्गत कारवाई करावी. याच्यातून न्याय भेटावा. त्या गुंडांना कुठंतरी सजा होईल. याच्यावर पोलीस पाठीशी घातल्यामुळं हे वारंवार सुटून येते. मग पोलीस हा कोणी मारला? कोलते साहेबला कोणी मारलं? मग आताच हे सुटले ते कसं? मग याला कोणी मारलंय याचा पोलीस प्रशासनाने जबाब द्यावा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.